Good morning, dear students. Today we are going to learn change the voice, and change the voice is very important in English grammar. आणि आता आपल्याला परीक्षा चालू आहेत, परीक्षेचे दिवस आहेत आणि म्हणून जवळपास 5वी पासून 6वी पासून 7वी 8वी 9वी 10वी पासून ते 11वी 12वी पर्यंत आणि सगळ्या मुलांना आता चेंज द व्हॉइसची गरज पडते. कारण का प्रत्येकांच्या एग्जाममध्ये चेंज द व्हॉइस असतं. म्हणून वेळ न घालवता आपण बघूया की हे चेंज द व्हॉइस काय आहे, याची कन्सेप्ट काय आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा स्क्रीनकडे, तर स्क्रीनमध्ये तुम्हाला एक चित्र दिसतंय. देर इज वन पिक्चर अँड इन दॅट पिक्चर देर आर 3 थिंग्स. आता बघा पिक्चरमध्ये कोणकोणत्या 3 गोष्टी आहेत. इथं बघा एक फुटबॉलर आहे, हा एक फुटबॉलर आहे. नंतर दुसरी कोणती गोष्ट आहे, इथं एक फुटबॉल आहे, बरोबर आहे. आणि तिसरी गोष्ट कोणती आहे, तर त्या फुटबॉलरची ॲक्शन आहे, बरोबर आहे. मग जर समजा तुम्ही फुटबॉलरकडे बघत असताल तर तुम्ही असं म्हणताल की फुटबॉलर इज कॅचिंग फुटबॉल, असं वाक्य तुमचं म्हणणं होईल. किंवा जर तुम्ही फुटबॉलकडे बघत असाल तर तुमचं वाक्य थोडंसं वेगळं होईल. काय होईल बघा, फुटबॉल इज बीइंग कॉट बाय फुटबॉलर. मग या 2 वाक्यामध्ये काय बदलतं आहे, तर व्हर्ब बदलतं आहे. इज कॅचिंग अँड इज बीइंग कॉट. हा जो चेंज आहे व्हर्बचे बदला, तर या व्हर्बला आपण काय म्हणतो, व्हॉइस चेंज म्हणतो, किंवा चेंज ऑफ व्हॉइस किंवा चेंज ऑफ व्हर्ब. तर मग हे सविस्तर समजून घेण्यासाठी आपण दुसरी एक स्लाईड बघूया, म्हणजे तुमची अजून क्लिअर होईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. तर बघा या ठिकाणी मी 2 प्रकारचे वाक्य घेतले आहेत. या पहिल्या वाक्यामध्ये मावशी आंबा खाते हे वाक्य आहे. काय वाक्य आहे, मावशी आंबा खाते. तर या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे, तर तुम्हाला माहिती आहे ॲज युजल मावशी हा सब्जेक्ट आहे. का, बिकॉज इट कम्स इन ॲट द स्टार्ट ऑफ द सेंटन्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ॲक्शन करतोय खाण्याची, है ना. सब्जेक्ट काय करतोय, ॲक्शन करतोय. म्हणून हा जो खाण्याची क्रिया आहे कोण करतोय, मावशी करत असल्यामुळे त्याच्यानुसार सब्जेक्ट चेंज होतोय, है ना. इथं पहा, इथं पण मुले हे सब्जेक्ट आहे, कारण त्याच्यानुसार हा सब्जेक्ट चेंज आहे. मावशी एक वचन असल्यामुळे खाते, खाते आलं, परंतु मुले अनेक वचन असल्यामुळे खातात असं आलं, है ना. यावरून किंवा इथं खालचे 2 वाक्य बघा, गीता सिंग्युलर आहे, ती फिमेनाईन जेंडर असल्यामुळे लिहिते आलं, परंतु गौरव हा मस्कुलाईन जेंडर असल्यामुळे लिहितो आलं. म्हणजे यावरून काय लक्षात आलं की या 4ही वाक्यामध्ये सब्जेक्टनुसार व्हर्ब चेंज होतं आहे. सब्जेक्टनुसार बघा, सब्जेक्ट चेंज झाला की 4ही व्हर्ब चेंज झाले, बरोबर आहे. आणि हे जे ऑब्जेक्ट आहेत या ठिकाणचे, या ऑब्जेक्टनुसार काही चेंज झालं नाही. म्हणून या ठिकाणचा सब्जेक्ट कसा आहे, तर आपल्याला म्हणता येईल की हा सब्जेक्ट ॲक्टिव्ह आहे, कारण तो क्रिया स्वतःहून करतोय. हे 4ही सब्जेक्ट क्रिया स्वतःहून करतायत, पण ते क्रिया करतायत म्हणून त्याच्यानुसार तो क्रियेमध्ये बदल होत आहेत. लक्षात आलं. तर या ठिकाणचे सब्जेक्ट कसे आहेत, ॲक्टिव्ह आहेत. आता इकडं बघा, आणि यांच्या क्रिया देखील बघा कशा आहेत, त्या क्रिया देखील यांचे प्रयोग कसे आहेत बघा, है ना. म्हणजे सब्जेक्टनुसार क्रियेचे प्रयोग आहेत. आता इकडं बघा, सब्जेक्ट कसे आहेत आणि क्रियांचे प्रयोग कसे आहेत, ॲक्शनचे व्हॉइस कसे आहेत ते बघूया आपण. तर आंबा मावशीकडून खाल्ला जातो. तर या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला आंबा आला आहे आणि आंब्यानुसार हे जे व्हर्ब आहे खाल्ला जातो त्याच्यामध्ये चेंज होतोय. तुम्ही म्हणाल कसं, तर बघा, आंबा मावशीकडून खाल्ला जातो. आता आपण अनेक वचन घेतलं, हे ऑब्जेक्ट किंवा जो क्रिया करणार आहे तो अनेक वचन घेतला, क्रिया मुलांकडून आहे, त्याला आपण अनेक वचन घेतलं तरीही देखील क्रियेमध्ये ॲक्शनमध्ये चेंज होत नाही. आंबा या आंब्यानुसार या क्रियेमध्ये चेंज होतोय. तुम्ही म्हणाल कसा, तर तिसऱ्या वाक्यामध्ये बघा, आंबे हे अनेक वचन आहे. आंबे मुलांकडून खाल्ले जातात. म्हणजे ही जी ॲक्शन आहे, ॲक्शन कुणानुसार चेंज होते, या सब्जेक्टनुसार चेंज होते. कुणानुसार चेंज होते, सब्जेक्टनुसार चेंज होते. परंतु या ठिकाणची जी ॲक्शन आहे, खाल्ला जातो, खाल्ले जातात किंवा लिहिले जाते, या 4ही ॲक्शन मात्र आंबा करत नाही. म्हणजे कोण करतं ॲक्शन,
तर या ठिकाणी मावशी ॲक्शन करते खाण्याची, मुलांकडून ॲक्शन होते किंवा इथं मुलांकडून होते किंवा इथं गीताकडून होते. लक्षात आलं. म्हणजे जरी या ठिकाणी वाक्याच्या स्टार्टिंगला सब्जेक्ट आलेला असला आंबा, आंबे किंवा मॅशेस, परंतु हे मात्र वाक्यामध्ये ॲक्शन करत नाहीत. वाक्याची ॲक्शन ते करत नाहीत म्हणून ते पॅशिव्ह आहेत. सब्जेक्ट ॲक्शन करत नाहीत तर कोण ॲक्शन करतात? या ठिकाणचे ऑब्जेक्ट ॲक्शन करतात, मावशी, मुलांकडून, है ना. म्हणून जेव्हा सब्जेक्ट ॲक्शन करतो त्यानुसार या ठिकाणचे ॲक्शन किंवा वर्ब यांचे जे व्हॉइस असतो तो वेगळा असतो. बघा या ठिकाणचा व्हॉइस वेगळा आहे. मी तुम्हाला थोडासा कलर चेंज करून किंवा हे सगळं मोडून परत बघतो. आता हा ॲक्शन वर्बचा व्हॉइस आहे, ह्यांचा व्हॉइस वेगळा आहे. का? कारण तो सब्जेक्टकडून केला जात नाही तर तो ऑब्जेक्टकडून केला जातो आहे. म्हणून खाल्ला जातो, खाल्ला जातो, खाल्ले जातात, लिहिले जातात. परंतु इथं सब्जेक्ट स्वतः ॲक्शन करत असल्यामुळे, सब्जेक्ट स्वतः ॲक्शन करत असल्यामुळे या ठिकाणचा व्हॉइस वेगळा आहे. म्हणून जेव्हा सब्जेक्ट स्वतः ॲक्शन करतो तेव्हा सब्जेक्ट ॲक्टिव्ह असतो. परंतु जेव्हा सब्जेक्ट ॲक्शन करत नाही तेव्हा सब्जेक्ट कसा असतो? पॅशिव्ह असतो. म्हणून यावरून तुमच्या लक्षात येईल की दोन प्रकारचे व्हॉइस असतात. एक ॲक्टिव्ह व्हॉइस असतो अशा प्रकारचे व्हर्बचे व्हॉइस आणि एक असतो पॅशिव्ह व्हॉइस अशा प्रकारचे व्हर्बचे व्हॉइस. म्हणून यावरून तुमच्या लक्षात येतं की देर आर टू टाईप्स ऑफ व्हॉइस. वन इज ॲक्टिव्ह व्हॉइस अँड अदर इज पॅशिव्ह व्हॉइस. लक्षात येत आहे. आणि हे त्यांची वाक्य मराठीमध्ये. आता आपण अधिक समजून घेण्यासाठी पुढची एक स्लाईड पाहूया की ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅशिव्ह व्हॉइस आपण बघितले. तर हे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅशिव्ह व्हॉइस समजल्यानंतर एवढं पुरेसं असतं का आपल्याला समजणं? तर नाही. तर परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारलं जातं की एखादं वाक्य आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस दिलं जातं, त्याचं पॅशिव्ह व्हॉइस करावं लागतं. आणि मग ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जर पॅशिव्ह व्हॉइस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काही 5 नियम लक्षात घ्यावे लागतात. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅशिव्ह व्हॉइस करायचं, व्हॉइस बदलायचं म्हणजे काय बदलायचं? तर त्या सेंटेन्समध्ये असणारं जे व्हर्ब आहे ह्या व्हर्बचं व्हॉइस बदलायचं. व्हर्बचं व्हॉइस म्हणजे स्वरूप बदलायचं. तो प्रयोग जो आहे, कशाचा प्रयोग? व्हर्बचा प्रयोग. तो प्रयोग बदलायचा. म्हणजे जो दिलेला प्रयोग होतो दुसऱ्या पद्धतीने करायचा. आणि मग जर व्हर्बचा प्रयोग बदलला तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं? मग ऑब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या ठिकाणी ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. तर हे 5 नियम आपल्याला पाळावे लागतात असा प्रयोग बदलेला असेल. समजा दिलेलं वाक्य जर ॲक्टिव्ह व्हॉइस असेल, समजा हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे, तर पॅशिव्ह व्हॉइस करण्यासाठी आपल्याला 5 गोष्टी कराव्या लागतात. आता पुन्हा एक एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी सीमा हा सब्जेक्ट आहे या स्ट्रक्चरनुसार. ब्रिंग्स हे काय आहे? व्हर्ब आहे. आणि मनी काय आहे? ऑब्जेक्ट आहे. तर मग 5 रूल फॉलो करायचे या पॅशिव्ह व्हॉइसच्या स्ट्रक्चरनुसार. कोणचे 5? तर जे ऑब्जेक्ट आहे शेवटी ते आपल्याला फर्स्टला घ्यायचं. हे ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला घ्यायचं. मग काय ऑब्जेक्ट आहे इथं? मनी. तर आपण आता मनी सुरुवातीला घेऊया. याचा आन्सर असा असेल मनी, MONEY, मनी. सेकंड रूल काय आहे? इथं बघा सेकंड रूल सांगितलं आहे. मनी टू बीचं व्हर्ब वापरा. आता हा प्रेझेंट टेन्स, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅशिव्ह व्हॉइस समजण्यासाठी टेन्स आपल्याला समजणं गरजेचं आहे. दिलेल्या सेंटेन्सचा टेन्स या वाक्याचा सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे याचं पॅशिव्ह व्हॉइस करताना आपल्याला टू बीचे सहाय्यकारी क्रियापदे वापरावे लागतील. आणि प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचे सहाय्यकारी क्रियापदे कोणते आहेत? मी याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रेझेंट टेन्समध्ये टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं आहेत एम, इज, आर. तर मनीच्या नंतर मग एम येईल का? नाही येणार. इज येईल का? यस. आर येईल का? नाही येणार, कारण मनी हे सिंग्युलर आहे. म्हणून टू बी दुसरा नियम आहे, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरा. वापरलं. तिसरा नियम बघा आता या ठिकाणी. हा तिसरा नियम. हा काय? क्रियापदाचं तिसरं रूप वापरा. मग ब्रिंग्स आहे. काय आहे? ब्रिंग आहे. ब्रिंगचं तिसरं रूप काय आहे? ब्रिंगचं ब्रॉट. काय तिसरं रूप आहे? ब्रॉट. BROUGHT, ब्रॉट. मग झाला तिसरा रूल. आता चौथा रूल बघा इथं काय आहे? बाय वापरा. काय चौथा रूल आहे? बाय. मग काय होईल? मनी इज ब्रॉट बाय. मनी इज ब्रॉट बाय. आता शेवटी सब्जेक्ट लिहा.
सब्जेक्ट काय आहे सीमा, परंतु त्याच्या सेकंड फॉर्ममध्ये ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये लिहा, परंतु हे सीमा हे नाऊन असल्यामुळे त्याचं ऑब्जेक्ट फॉर्म देखील सीमाच असतं, म्हणून आपल्याला या ठिकाणी सीमा लिहावं लागेल. लक्षात आलं. असे परीक्षेमध्ये आपल्याला असं ॲक्टिव्हाईजचं वाक्य आलं की पॅशिवाईज करताना हे 5 रूल फॉलो करावं लागतात. एक तर सेंटेन्समधलं जे ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला लिहा. दुसरा टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरा. तिसरा रूल दिलेले व्हर्ब जे आहे मेन व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरा, जसं मी ब्रिंगचं ब्रॉट वापरलं. चौथा रूल बाय वापरा. पाचवा रूल सब्जेक्टचं सेकंड फॉर्म वापरा, परंतु नामचं सेकंड फॉर्म नामच असतं. आणि जर समजा त्याच्यापुढे शिल्लक वाक्य असेल, रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स असेल तर ते पुढं लिहून टाका, किंवा नसेल तर मग फुल स्टॉप द्या. तर ह्या सगळ्या 5-6 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या की आपण चेंज द व्हॉइस अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये करू शकतो, आहे की नाही. आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं आहे की व्हॉइस म्हणजे काय असतं, किती प्रकारचे व्हॉइस असतात, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅशिव्ह व्हॉइस. तर ॲक्टिव्ह व्हॉइस कसे असतील, तर कर्ता जर ॲक्टिव्ह असेल, तो क्रिया करणारा असेल तर ॲक्टिव्ह व्हॉइस. पण कर्ता जर पॅशिव्ह असेल, तो क्रिया करत नसेल, ऑब्जेक्ट क्रिया करणारा असेल तर पॅशिव्ह व्हॉइस, अशा प्रकारे. आणि व्हॉइस म्हणजे काय, ॲक्शनचं स्वरूप. या ठिकाणी बघा ॲक्शनचं स्वरूप कसं आहे. व्हॉइस म्हणजे काय, हाऊ इज द ॲक्शन, हाऊ इज ॲक्शन रिटर्न, हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ ॲक्शन, याला आपल्याला व्हर्ब म्हणायचं. आता या ठिकाणी बघा ॲक्शनचं स्वरूप कसं आहे. तर इथं ब्रिंग्स जे आहे हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं फॉर्म आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसचा, है ना. परंतु जर मी त्याचं उत्तर काय लिहिलं होतं, मनी इज ब्रॉट बाय सीमा. आता या ठिकाणी बघा इथं व्हर्ब कोणता आहे, इज ब्रॉट, हे पॅशिव्ह फॉर्म झालं, इज ब्रॉट. या ठिकाणची ॲक्शन या सब्जेक्टने नाही केलेली, इज ब्रॉटने, तर कुणी केलेली, सीमाने केलेली. परंतु या ठिकाणची ॲक्शन ही सीमाने केलेली, सब्जेक्टने केलेली, परंतु या ठिकाणची ॲक्शन मात्र ऑब्जेक्टने केलेली, सब्जेक्टने केलेली. म्हणून या ठिकाणचा जो सब्जेक्ट आहे तो ॲक्टिव्ह आहे ॲक्शन करण्यामध्ये, परंतु या ठिकाणचा सब्जेक्ट जो आहे तो पॅशिव्ह आहे ॲक्शन करण्यामध्ये. म्हणून वरच्या वाक्याला म्हणायचं ॲक्टिव्ह व्हॉइस आणि खालच्या वाक्याला म्हणायचं पॅशिव्ह व्हॉइस. लक्षात आलं. म्हणजे सब्जेक्टवरून कसे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅशिव्ह व्हॉइस लक्षात ठेवायचे, किंवा त्या ठिकाणच्या ॲक्शनवरून व्हर्बहून कसे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅशिव्ह व्हॉइस लक्षात ठेवायचे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण बघूया की सेंटेन्सेस अजून कसे करायचे. तर या ठिकाणी बघूया, आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेत ते बघू आपण, आपल्याला करता येतात का. तर या सेंटेन्समध्ये बघा, राधा हा सब्जेक्ट आहे, कंपोजेस हे व्हर्ब आहे आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. तर ते 5 रूल मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितले, ते 5 रूल फॉलो करायचे. म्हणून आता इथं बघा, मग त्या रूलनुसार पहिला रूल काय आहे, ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. मग ऑब्जेक्ट काय आहे, अ सॉन्ग. दुसरा रूल काय आहे, टू बीचं व्हर्ब वापरा, इज येईल. आणि तिसरा रूल काय, कंपोजेसचं थर्ड फॉर्म वापरा, कंपोज्ड, काय येईल, कंपोज्ड. चौथा रूल बाय. आणि 5वा रूल आहे सब्जेक्ट घ्या त्याच्या द्वितीय फॉर्ममध्ये, परंतु राधा हे नाऊन असल्यामुळे द्वितीय फॉर्म राधाच येईल. तर अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला झालं. दुसरं या ठिकाणी दे अबॅन्डन द इन्स्टिट्यूशन, हे कसं होईल मग, इथं पण द इन्स्टिट्यूशन, इथं दे काय आहे, हा सब्जेक्ट आहे, अबॅन्डन्ड काय आहे, व्हर्ब आहे, आणि द इन्स्टिट्यूशन काय आहे, ऑब्जेक्ट आहे. सुरुवातीला काय येईल मग, द इन्स्टिट्यूशन येईल, द इन्स्टिट्यूशन. This sentence is in past tense, that's why to be's form is was का वापरलं, कारण हे वाक्य past tense मध्ये आहे. म्हणून the institution was abandonedचं थर्ड फॉर्म काय आहे, abandonedचं आहे, abandoned. चौथा रूल बाय दे. आता इथं हे जे दे आहे हे प्रोनाउन असल्यामुळे त्याचं द्वितीय काय येईल, ऑब्जेक्ट फॉर्म येईल, काय येईल देचा, बाय देम येईल, काय येईल, देम. तर अशा पद्धतीने या ठिकाणी याचं द इन्स्टिट्यूशन वॉज अबॅन्डन्ड बाय देम. इथं बघा हे अबॅन्डन जे आहे हा ॲक्टिव्ह व्हर्ब आहे,
तर वॉज अबॅन्डन हे पॅशिव्ह व्हर्ब आहे. तर हे ॲक्टिव्ह इकडले जे आहेत पहिले टाईप केलेले ते ॲक्टिव्ह व्हाईसचे एक्झाम्पल आहेत आणि मी जे बनवले ते पॅशिव्ह व्हाईसचे एक्झाम्पल आहेत. लक्षात येत आहे. सीमा हॅड क्राफ्टेड द शोपीस. इथं देखील हे वाक्य कसं होईल, सीमा हॅड क्राफ्टेड धिस शोपीस. तर या वाक्यामध्ये आपल्याला सीमा सब्जेक्ट आहे, हॅड क्राफ्टेड हे व्हर्ब आहे आणि धिस शोपीस हे ऑब्जेक्ट आहे. तर मग याचं कसं करावं लागेल, धिस शोपीस आपल्याला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यावं लागेल. धिस शोपीस, धिस शोपीस हे परफेक्ट टेन्स असल्यामुळे हॅड येईल, जसं दिलं आहे तसंच हॅड येईल. नंतर टू बीचं व्हर्ब दुसरा नियम आपला बी आहे, परंतु त्याचं बीन घ्यावा लागेल कारण हा परफेक्ट टेन्स असल्यामुळे बीचं थर्ड फॉर्म होईल आणि हा जे क्राफ्टेड आहे त्याचं थर्ड फॉर्म क्राफ्टेडच होईल. क्राफ्टेड, क्राफ्टेड. चौथा रूल बाय, बाय या ठिकाणी सीमाचं काय होईल, सीमाचं राहील, सीमाचं सीमा राहील. द शोपीस हॅड बीन क्राफ्टेड बाय सीमा. आय शॅल हॅव स्टडीड द मॅगझीन, आय शॅल हॅव स्टडीड द मॅगझीन हा फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. तर ह्याचं काय होईल मग, तर या ठिकाणी बघा आय हा सब्जेक्ट आहे, शॅल हॅव स्टडीड हा काय आहे, व्हर्ब आहे आणि द मॅगझीन काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर मग आपल्याला तेच 5 रूल फॉलो करायचे. पहिला रूल आहे ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. द मॅगझीन, मॅगझीन काय आहे, ऑब्जेक्ट आहे. द मॅगझीन पहिला रूल झाला. दुसरा रूल काय, तर दुसरा रूल फॉलो करण्याच्या अगोदर आपण काय करूया, दिलेल्या वाक्यातलं हेल्पिंग व्हर्ब लिहून घ्या. द मॅगझीन विल हॅव, शॅल हॅव फक्त आयच्या नंतर वापरतात, मॅगझीनच्या नंतर विल हॅव वापरावं लागेल. विल हॅव दिलेले आपल्याला व्हर्ब जे आहे या सेंटेन्समधले आपण जशाला तसं लिहून घ्यायचं व्हर्ब आणि ते व्हर्ब लिहिल्यानंतर टू बीचं व्हर्ब वापरायचं. कोणतं वापरायचं, टू बीचं, बी. परंतु हे वाक्य परफेक्ट टेन्स असल्यामुळे तर बीचं बीन करावं लागेल. परफेक्ट टेन्समध्ये बीचं काय करायचं, बीन करायला लागायचं, म्हणून मी बीनचं बीन केलं. आता राहिलं मेन व्हर्ब. कोणतं मेन व्हर्ब आहे, हे स्टडीड. तिसरा नियम मागं सांगितलेला मी. तर स्टडीडचं तिसरं रूप काय आहे, स्टडीडचं तिसरं रूप आहे स्टडीड, स्टडीड. लक्षात येत आहे. ओके, आता स्टडीड लिहिलं. आता चौथा रूल काय आहे, बाय वापरा. आपण बाय वापरलं. आणि 5वा रूल काय सांगतो, सब्जेक्ट जो आहे दिलेल्या वाक्यातला त्याची द्वितीय सेकंड फॉर्म ऑब्जेक्ट फॉर्म लिहा. मग आयचं ऑब्जेक्ट फॉर्म काय आहे, मी आहे. म्हणून अशा पद्धतीने द मॅगझीन विल हॅव बीन स्टडीड बाय मी असं वाक्य आपल्याला ॲक्टिव्ह व्हायचं पॅशिव्ह व्हाईस करताना करावं लागणार आहे. बरोबर आहे. तर इथं पण बघा तुम्ही की शॅल हॅव स्टडीड जे आहे हे ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये आहे, तर विल हॅव बीन स्टडीड हे पॅशिव्ह व्हाईसमध्ये आहे ना. आता हे पॅशिव्ह व्हाईसमध्ये का आहे, द मॅगझीन जरी सब्जेक्ट असला या सेंटेन्सचा तरी मात्र तो ॲक्शन करत नाही, तो पॅशिव्ह आहे. ॲक्शन त्याच्यावर होते. ही जी ॲक्शन आहे ही ॲक्शन त्याच्यावर व्हायला लागली. मग ॲक्शन कोण करायला लागले, हे मी करायला लागले आणि मी ॲक्टिव्ह आहे. म्हणजे इथं ऑब्जेक्ट ॲक्टिव्ह आहे आणि सब्जेक्ट पॅशिव्ह आहे, म्हणून याला पॅशिव्ह व्हॉइस म्हणायचं. कारण हे जे व्हर्ब आहे याची रचना अशी झालेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट पॅशिव्ह म्हणून सांगितलेलं आहे ना. आता पुढचं वाक्य बघा तुम्ही, नीलू इज आयर्निंग द शर्ट. इथं बघा, नीलू इज आयर्निंग द शर्ट. तर या ठिकाणी नीलू काय आहे, सब्जेक्ट आहे. काय आहे, नीलू. इज आयर्निंग काय आहे, व्हर्ब आहे आणि द शर्ट काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर बघा मग आता तुम्हाला सगळ्यांना करता येईल. तर करा. पहिला रूल काय घ्यायचा, मग ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. काय ऑब्जेक्ट आहे, द शर्ट. काय ऑब्जेक्ट आहे, द शर्ट, द शर्ट. ओके. दुसरा रूल काय आहे, टू बीचं व्हर्ब घ्या. परंतु दुसरा रूल करताना अगोदर नीट बघा की दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे का, तर आहे. जिथं जिथं आहे तिथं आपण वापरलं आहे. इथं पहा, इथं होतं आपण इथं वापरलं, इथं होतं इथं वापरलं, इथं नव्हतं म्हणून नाही वापरलं, इथं नव्हतं म्हणून नाही वापरलं. परंतु जिथं आहे तिथं अगोदर लिहून घ्या, दुसरा रूल फॉलो करण्याच्या अगोदर.
परंतु इथं दुसरा रूल काय आहे, दुसरा रूल फॉलो करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल की दिलेल्या वाक्यात जर हेल्पिंग व्हर्ब असेल तर त्या अगोदर लिहून घ्यावं लागणार आहे. म्हणून हे लिहून घेऊया, द शर्ट इज, द शर्ट इज घेतलं. आता दुसरा रूल काय, टू बीचं व्हर्ब वापरा, टू बीचं व्हर्ब वापरलं. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल, कारण हे कंटिन्युअस टेन्स, प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे, हा प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे, कंटिन्युअस टेन्स आहे, हा देखील कंटिन्युअस टेन्स आहे. मग कंटिन्युअस टेन्समध्ये काय असतं, जे मेन व्हर्ब असतो ना त्याला ING लागलेला असतो. आणि तिसरा रूल काय सांगतो की मेन व्हर्बला तिसरं रूप करा, मेन व्हर्बचं तिसरं रूप करा. म्हणून याचं तिसरं रूप जर आपल्याला करायचं असेल, याचं नीट बघा, तर आपल्याला काय करावं लागेल, यातलं ING काढून या बी मध्ये टाकावं लागेल, है ना. कुठलं या ठिकाणचं ING काढून आपल्याला या बी मध्ये टाकावं लागेल. म्हणून हे ING काढून आपण इथं बीइंग करू याला. ओके, आता या आयर्निंगमधलं ING काढून टाकलं तर आयर्न झालं, बरोबर का. तर म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल, त्याचं थर्ड फॉर्म करावं लागेल आयर्नचा. तर आयर्नचा थर्ड फॉर्म होईल आयर्न्ड, आयर्न. द शर्ट इज बिंग आयर्न्ड. चौथा नियम काय आहे, बाय. चौथा नियम काय आहे, बाय. आणि पाचवा नियम काय आहे, सब्जेक्ट लिहा, नीलू, नीलू. नीलूचं सेकंड फॉर्म नीलूच होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी या 5 गोष्टी फॉलो कराव्या लागतील. आणि हे पुढचं जे वाक्य आहे ते सोपं आहे, कारण ते पण कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. द फाईल, फर्स्ट रूलनुसार फाईल सुरुवातीला घेऊया, द फाईल, द फाईल. नंतर दिलेल्या वाक्यामध्ये व्हर्ब आहे, ते व्हर्ब लिहून घ्या, वॉज, द फाईल वॉज. इन्स्पेक्टिंग आपल्याला घ्यायचं आहे, तर ते घ्यायच्या अगोदर आपल्याला दुसरा रूल आहे की बी वापरायचं आहे, परंतु क्रियापदाला ING लागलं आहे, म्हणून हे ING काढून आपण या बीइंगला जोडूया, बीला, असं बीइंग करूया. आता इन्स्पेक्टिंगचं ING काढल्यावर इन्स्पेक्ट झालं, मग इन्स्पेक्टचं तिसरं रूप काय होईल, इन्स्पेक्टेड होईल, इन्स्पेक्टेड. तिसरं रूप केलं, इन्स्पेक्टेड. चौथा रूल काय आहे, बाय आहे. आणि पाचवा रूल आहे मुन्ना. पाचवा रूल मुन्नाचं सेकंड फॉर्म काय आहे, मुन्नाच आहे. तर अशा पद्धतीनं पुढं बघूया आपण. इथं पुढं 3 वाक्य दिलेले आहेत. हे 3 वाक्य जे दिलेले आहेत, हे 3 वाक्य आहेत. यू विल बी प्लेइंग द पियानो, शी वॉज टेस्टिंग द ब्रेड, लोकेश वॉज स्टेरिंग ॲट मी. हे देखील कंटिन्युअस टेन्सचे एक्झाम्पल आहेत. ज्या पद्धतीने मी तुम्हाला वरील एक्झाम्पल सांगितले त्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला खालचे देखील वाक्य या ठिकाणी त्या रूल्सचा वापर करून, या एक्झाम्पलप्रमाणे जे मी 5 रूल सांगितले ते 5 रूल्सच्यानुसार वापर करून तुम्हाला करता येतील. तर म्हणून ते 5 रूल वापरून तुम्ही खालील 3 एक्झाम्पल मला सोडून दाखवा. आणि मित्र, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा जर तुम्हाला हे नियम सगळे जर लक्षात राहिले असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही तर सबस्क्राईब कराच, परंतु सबस्क्राईब केल्यानंतर पुढं जी बेल आयकॉन आहे त्या आयकॉनला दाबा, म्हणजे नंतर पुढचे जे आपले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला परत त्याचे नोटिफिकेशन येतील आणि ते तुम्हाला पाहता येतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.